आणि सर्वात महत्त्वाचा विषय की जे कोणी आपले आधार कार्ड, 2 पासपोर्ट फोटो आणि मतदान कार्ड हे त्या ठिकाणी घेऊन यायचं, जेणेकरून आपले मतदार यादी जे काही आहे त्यामध्ये आपलं नाव कायम राहील. अन्यथा जे कोणी हे करणार नाही, प्रोसेस जी सांगितलेली आहे पूर्ण, हे फॉर्म भरणार नाही, त्यांचं नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची. धन्यवाद. नमस्कार. आपण बाजार सावंगी येथे असून बाजार सावंगी येथे सर्वत्रच मतदार यादी दुरुस्ती म्हणजे SIRचे काम चालू आहे आणि त्या संदर्भात आपल्यासोबत जे काही शिक्षक वर्ग आहेत, ज्यांच्याकडे हे काम आहे, तर सर्व मतदार ज्यांचे ज्यांचे नावं मतदार यादीत आहेत, त्यांनी कशाप्रकारे हे रेणुका माता मंदिर बाजार सावंगी येथे उपस्थित असणार आहेत सोमवारपासून. तर आपल्याला सोबत आधार कार्ड, आपले 2 पासपोर्ट फोटो आणायचे आहेत आणि आपलं मतदान कार्ड. तर सरांकडून आपण थोडक्यात जाणून घेऊया. त्या अगोदर ज्ञानेश्वर पाटील नलावडे हे या मोहिमेविषयी आपल्याला सांगतील. सर्वात प्रथम बाजार सावंगीच्या सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो की आपल्या मतदान यादीचे या ठिकाणी दुरुस्ती चालू आहे. त्यामुळे आपलं सर्वांचंच कर्तव्य आहे की आपण सर्वांनी आपले जे काही कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहेत, त्यात मला वाटतं 2 फोटो, आधार कार्ड आणि मतदान कार्ड असे आपल्याला त्या ठिकाणी कागदपत्र आणायचे आणि त्या ठिकाणी आपले शिक्षक मंडळी त्या ठिकाणी थांबणार आहे. तर आपण दररोज सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये रेणुका माता मंदिर या ठिकाणी शिक्षक लोक थांबतील. आपण सर्वांनी आपले फॉर्म त्या ठिकाणी घेऊन यायचे आणि आपलं मतदान यादीचं त्या ठिकाणी दुरुस्ती करून घ्यायची. तर आपण सरांना विचारूया. सर, की आपण मतदारांना सविस्तर थोडक्यामध्ये सांगा की आपण जे काही डॉक्युमेंट्स आणायचे आहेत, यांनी सांगितलं आपणही त्याविषयी, तर आपण थोडक्यात सांगा, म्हणजे मतदारांना ते सविस्तर कळेल आणि रेणुका माता मंदिरासमोर जो काही वेळ आहे, त्या वेळेमध्ये ते आपल्याकडे येतील. सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की सध्या मतदार शुद्धीकरणाचं काम चालू आहे पूर्ण महाराष्ट्रभर. तर त्या संबंधित मतदार शुद्धीकरणासाठी आम्ही रेणुका माता मंदिराजवळ सभा मंडपात बसणार आहे. तर सर्वांनी सोबत येत असताना 2 फोटो, फक्त असं आहे की फोटोमध्ये 2 कान स्पष्ट दिसले पाहिजेत आणि पाठीमागं पांढरं बॅकग्राऊंड असायला पाहिजे, असे 2 फोटो. नंतर मतदान कार्ड झेरॉक्स आणि आधार कार्ड झेरॉक्स, तसेच स्वतःचा मोबाईल नंबर, नसेल तर कुटुंब प्रमुखाचा मोबाईल नंबर. तर अशा प्रकारे एवढी माहिती घेऊन सर्वांनी तिथे यायचं आहे. तर तिथं आम्ही आहोतच. सर्व बाजार सावंगी येथील मतदार बंधू भगिनींचे फॉर्म प्रिंट होऊन आलेले आहेत. फक्त आपल्याला शुद्धीकरण करण्यासाठी ती माहिती लागणार आहे. तरी सर्वांनी कृपया यावे.